मित्रांनो, एक व्हिडिओ कॉल आणि तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, कारण तो व्हिडिओ कॉल आल्यानंतर कधी तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकता आणि कधी तुम्हाला लुटलं जातं हे तुम्हाला सुद्धा कळत नाही। कारण तुमच्या समोर अशा काही गोष्टी मांडल्या जातात की तुम्ही त्या स्कॅम मधून बाहेरच पडू शकत नाही आणि तुम्ही त्या स्कॅमला बळी पडता। याआधी काय व्हायचं तर तुम्हाला WhatsApp वरती, Instagram वरती किंवा Facebook वरती एखादी लिंक यायची आणि त्याच्यावर क्लिक केलं की तुमचे बँक खाते रिकामे व्हायचे। त्याला आपण डिजिटल स्कॅम म्हणायचो। पण आता एक नवीन स्कॅम आलेला आहे, तो आहे डिजिटल अरेस्ट। आता हा स्कॅम नक्की आहे तरी कसा आणि यापासून वाचायचं कसं, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच डिजिटल अरेस्ट विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला माहित होतं की एखाद्या अनोळखी लिंकवरती क्लिक केलं की आपला मोबाईल हॅक व्हायचा आणि आपल्या बँकेतून पैसे जायचे। याला आपण डिजिटल स्कॅम म्हणायचो। पण आता एक नवीन शब्द आलाय, डिजिटल अरेस्ट, आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांनी पैसे गमावलेले आहेत। यामध्ये काही दिवसापूर्वीच वर्धमान ग्रुपचे चेअरमन आणि पद्मभूषण SP ओसवाल हे या सायबर स्कॅमच्या जाळ्यात अडकले आणि 7 कोटी रुपये गमावून बसले। तर विचार करा, हा केवढा मोठा स्कॅम आहे। आता हा स्कॅम नक्की होतो तरी कसा, तर बघा, तुम्हाला एक कॉल येतो आणि तुम्हाला सांगितलं जातं की पोलीस, CBI ऑफिसर, कस्टम ऑफिसर किंवा इन्कम टॅक्स किंवा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी बोलत आहे आणि तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तींवर बेकायदेशीर कामात सामील असल्याचा आरोप केला जातो। तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या नावाचं एक पार्सल आलेलं आहे ज्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत किंवा कोणत्या तरी मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये तुमचं नाव आहे किंवा कुठल्या तरी गंभीर गुन्ह्यात तुमचं नाव आहे, असं सांगून तुम्हाला पटवून दिलं जातं की तुम्ही गुन्हेगार आहात आणि तुम्हाला अटक करण्याची भीती दाखवतात। त्यानंतर व्हिडिओ कॉल करण्याची मागणी करतात आणि व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला खोटी कागदपत्रे किंवा खोटे ओळखपत्र दाखवून अधिकारी असल्याचं भासवलं जातं। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये ते ज्या ऑफिसमधून बोलत असतात ते ऑफिस एकदम CBIच्या ऑफिससारखं किंवा EDच्या ऑफिससारखं दिसतं। त्यामुळे तुमचा विश्वास बसतो की ते जे अधिकारी आहेत ते खरे अधिकारी आहेत। मग तुम्ही घाबरून जाता। मग ते तुम्हाला म्हणतात की आता आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती अटक करणार आहोत आणि जर तुम्ही व्हिडिओ कॉल कट केला तर आम्ही तुम्ही जिथे आहात तिथे येऊन अटक करू। आता तुम्ही घाबरलाय हे त्या फ्रॉड व्यक्तींना कळतं आणि तो तुम्हाला अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी पैशाची मागणी करून दंड भरला तर अटक होणार नाही असे सांगून दंड भरण्यासाठी दबाव टाकतात आणि तुम्ही घाबरून जाऊन पैसे देऊन टाकता आणि डिजिटल अरेस्टला बळी पडता। तर मित्रांनो, आता तुम्हाला डिजिटल अरेस्ट नक्की काय आहे आणि ती कशी होते हे तर कळलं। पण आता बघा, डिजिटल अरेस्ट नावाची खरंच कोणती गोष्ट कायद्यात असते का? खरंच असं ऑनलाईन अटक करता येते का? तर मित्रांनो, नाही। साधी सरळ गोष्ट आहे, डिजिटल अरेस्ट म्हणजे ऑनलाईन अटक। तर अशी कोणतीही गोष्ट कायद्यात नाही, ही पूर्णपणे फसवणूक आहे आणि हे जे सायबर चोर आहेत ते ऑनलाईन पैसे लुबाडण्याच्या हेतूने तुम्हाला घाबरवून तुमच्याकडून पैसे काढून घेतात। वास्तविकमध्ये डिजिटल अरेस्ट म्हणजे ऑनलाईन अटक अशी कोणतीही गोष्ट कायद्यात नाही। तर कायद्यात अटक करण्याची एक पद्धत असते, त्यामध्ये पोलीस येतात, तुम्हाला अटक करतात, अटकेची कारणे सांगतात, त्यानंतर तुम्हाला पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन कोठडीत ठेवलं जातं। त्यानंतर मग तुम्हाला जामिनासाठी अर्ज करावा लागतो, तो अर्ज केल्यानंतर तुम्हाला जामीन मिळतो, अशी ही पद्धत कायद्यात असते। पण या प्रकारे ऑनलाईन अटक करण्याची कोणतीही पद्धत कायद्यात नाही। त्यामुळे डिजिटल अरेस्ट हा पूर्णपणे एक स्कॅम आहे आणि यामध्ये तुम्ही एकदा अडकला तर परत सुटणार नाही। त्यामुळे तुमच्यासोबत असं काही होऊ नये यासाठी सतर्क राहा। आणि आता तर आपल्याला याच्या सतर्कतेसाठी आपण एखाद्याला फोन केला तरी आपल्याला या सतर्कतेची कॉलर ट्यून ऐकायला येते। त्यामुळे सरकारकडून सुद्धा या स्कॅमपासून वाचण्यासाठी आपल्याला सतर्क केलं जातंय। आणि जरी तुमच्यासोबत असं काही घडलं तर घाबरून न जाता लगेच तुम्हाला ज्या अधिकाऱ्याचा कॉल आलाय, म्हणजे CBIचा आलाय किंवा EDचा आलाय किंवा पोलीस म्हणून आलाय, तर तुम्ही
त्यांच्या ऑफिसला जाऊन तशी चौकशी करू शकता किंवा तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा त्याची माहिती मिळू शकते। त्याचबरोबर तुम्ही त्या पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार करू शकता। तर मित्रांनो, कोणत्याही स्कॅमला बळी पडू नका। कोणत्याही फ्रॉड अनोळखी नंबरवरून कॉल आला, SMS आला तर रिप्लाय करू नका। कोणतेही अनोळखी लिंक शेअर करू नका किंवा क्लिक करू नका। कोणत्याही अशा कॉलला किंवा व्हिडिओ कॉलला रिस्पॉन्स करू नका आणि घाबरून जाऊन पैसे देऊ नका आणि सायबर स्कॅमपासून सावध राहा। आत्ताचे आपले जे सर्व व्यवहार आहेत हे ऑनलाईन पद्धतीने आपण करतोय, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी कोणताही व्यवहार करताना तुम्ही सावध राहणे खूप गरजेचं आहे। यापुढे अजून आपल्या पूर्ण सर्व गोष्टी ऑनलाईन होणार आहेत, त्यामुळे या अशा सायबर फ्रॉडच्या गोष्टी सुद्धा वाढणार आहेत। त्यामुळे आपल्याला आपली काळजी स्वतः घ्यावी लागणार आहे आणि अशा कोणत्याही सायबर स्कॅमला आपण बळी पडणार नाही याची काळजी आपल्याला आपली स्वतःच घ्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, अशा कोणत्याही सायबर स्कॅमला बळी पडू नका, सावधान राहा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत बाय बाय, जय हिंद।